राम दादा. जय बाळमामा. जय बाळमामा. इथं बाळमामाच्या सेवेत किती दिवसापासून आहे काय तुम्ही? 2023 पासून आहे. हा म्हणजे 2-3 वर्ष झालं आहे म्हणायचं तुम्ही. हो. आता इथं देवाच्या सेवेत आल्यापासून काय फरक जाणवला का तुम्हाला? म्हणजे एवढी तुम्ही सेवा करताय, मेंढ्या राखताय, नाही फरक झाला नाही. काय तरी? घरी जरा किरकिर होत होती ती शांत झाली. हा त्यामुळं डबल सारखं वाटलं जातं इकडं. हा बकऱ्याकडं सारखं ध्यान व्हायला लागलं. हा म्हणून सराव लागला म्हणून रविवारी आलो 5 दिवस संध्याकाळी. हा. मग सोमवार बसला आपलं मेंढराकडं. तर तुम्हाला घरी भारी वाटतं का इकडे बाबा मामांच्या मेंढराकडे आल्यावर बरं वाटतं? मामाच्या मेंढराकडे आले भारी वाटतंय. म्हणजे तुम्हाला एक म्हणजे प्रश्नच पडलेला असतो म्हणायचं आपण बाबा कधी बाळमामाच्या मेंढराकडे जाईल, हो कधी हे होईल. हो. आता कुठल्या खांडावर आहे तुम्ही सध्या? आता निळ्या खंडावा आहे. आणि ते खांड मालक कोण आहे? पांडुरंग मासाळ. पांडुरंग मासाळ होय. हो. आता हे बघा नंबर 15 आहे ना. मागाला नंबर 15 आहे. आता हे कुठल्या भागात आहेत मेंढरा आता हे? पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्याला आहे. हा. तर मित्रांनो हे आहेत बबन दादा. त्यांना आता काय काय फरक जाणवला आहे यांनी सांगितलंय. म्हणजे सेवेला आलेलं चांगलं आहे कसं आहे तुम्ही सांगा. नाही चांगला शेवेल आलेलं. हा. तर चालतंय मित्रांनो, धन्यवाद.